नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आमच्या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. इथे इमॅजिन करा शिवानीचा हात आहे. मी तुमच्यापर्यंत आता आलो कारण मी आज एक्साइटेड आहे. सकाळी सकाळी उठून लगेच तुमच्यापर्यंत आलो कारण माझी गाडी आज मला मिळणार आहे. आणि शिवानी आम्हाला नेहमी बोलते, आम्हाला म्हणजे आमच्या दोघांसाठी शिवानीचा नियम आहे की रात्री 11च्या आधी झोपायचं आणि सकाळी 9ला वगैरे उठायचं. शिवानी चालली यार, भरपूर लेट झाला यार. 5 मिनिटं बोललीस ना. मी बोललो ना, झोपली नाहीये ती, उठलीये ती. पण उठून काय करतेय आणि ते जे होतं सकाळचं, एक मिनिट इकडे इकडे उठ, एक मिनिट तोंड दाखव. जे होतं हू नोज मी बेटर, त्याच्यात कोण जिंकलंय? उठल्यावर ही पहिले फोन घेते पहिले युट्यूब डॅशबोर्ड वर जाते, बघते काय आहे, नंतर थोडा वेळ टाइमपास करते. शाणी पकडली गेलीस ना आज. अरे कुठे जाशील खोटं बोलून? अरे खोटं बोलून जाशील कुठे? सोशल मीडियावर सगळं असतं. कुठे जाशील? इथून नाक्यापर्यंत जाशील, त्याच्या पुढे कशी जाशील रे? आयुष्यात आपल्याला पुढपर्यंत जायचंय. हा, कशी जाशील? तू एक्साइटेड आहे की नाही आज गाडी मिळणार आहे? नाही, मी हा ब्लॉग गाडीला दाखवणार आणि त्याला सांगणार की बघ, मीच आहे मालक. आता आम्ही काहीतरी विचार करतोय नाश्त्याचा. हा, फ्रुट्स मागवतो आणि मग तुमच्याबरोबर परत येतो. तिला आता एडिट करायला फोन पाहिजे. मगाशी जेव्हा मी तुमच्याकडे आलेलो त्याच्यानंतर आता 15 मिनिटं झालेली आहेत. 15 नाही, मला वाटतं अर्धा तास झाला असेल. आम्ही फ्रुट्स वगैरे मागवले. आता हिला पाहिजे तो दुसरा फोन एडिट करायला आणि तो फोन तिकडे पडलाय. हा बघा, इकडे आहे तो फोन. आणि हा फोन घ्यायला मी हिला बोललो की तुझे पाय जे आहेत, सुंदर पाय जे आहेत, ते जमिनीवर टेकव आणि जा ना. फ्रुट्स पण आले बाई. आई शपथ बाई, एवढी खतरनाक. हा घे बाबा, घे फोन घे. फाटला तर कसं होतं. हा बघू, 2 मिनिटात सांगू त्यांना टाइम. नको ना मग. 2 मिनिटं बोलून 2 मिनिटात उठलीये शिवानी. शाबास शाबास, आय एम प्राऊड ऑफ यू माझी बायको. का नको घेऊ गाऊन? तर एक स्त्रीचं घरात घालण्याचं मेन हे आहे. 1 मिनिट. हा, एक स्त्री गाऊन मध्ये नाही घरात असणार तर कशात असणार? आईला फूल आलंय गाईज. वाव, सुंदरता की मूरत आई है. वा, खत टाकलं. हा, आम्ही म्हणजे हो मग ऍज अ फॅमिली ठीक आहे, पण आम्ही मध्ये मी टाकलंय ते खत. इकडे बसून बोचाला माझ्या ना ह्याचे मार्क्स आले माझ्या बोचाला. समजलं का शाणे? कोणता आहे बघा. आम्ही काय करतो, हे टॉनिक आहे. हे टॉनिक आहे जे आम्ही वीक मधून एकदा जे स्प्रे करतो पानांवरती वगैरे सगळ्या झाडांना, सगळ्यांना. तर मग आता सध्या आमचं हे चाललेलं आहे. आम्हाला नाश्ता करायचा होता. हे करूया नाश्ता. कॉफी. हा, कॉफी पण पिऊ शकतो. मी एक काम करतो, इराणीवाल्याचा चहा आणतो. कॉफी आण. अरे हा, बन मस्का आण ना. तेच बोलतोय, तू मध्ये मध्ये घुसत चालली. गाईज मी बाहेर आलेलो आहे आणि बाहेर पडण्याचं मेन कारण तुम्हाला मी सांगतो आता का. नाही, शिवानीचा आता बर्थडे येतोय. शिवानीचा बर्थडे आल्यानंतर मी युजली तिला असं काही सरप्राईज देत नाही, पण मी यावेळेस मम्मी, पप्पा, गौरांग, अपूर्वा या सगळ्यांची मदत घेऊन 2-3 गोष्टी केलेल्या आहेत. तर तुम्हाला तिन्ही गोष्टी तुम्हाला सांगतो मी आता काय हळूहळू. पहिले तर एक खूप अमेझिंग गोष्ट केली जी आहे, शिवानी खूप टाइमपासून मला सांगते की मला जगन्नाथ जायचंय. तर मी जगन्नाथची बुकिंग करून ठेवली, फ्लाईटची आणि एअरबीएनबीची. आम्ही युजली इयर एंडला उज्जैनला जातो, तर तिला मी असं टाकून ठेवलंय डोक्यात की आपल्याला कपडे त्या हिशोबाने घ्यायचे की आपल्याला उज्जैनला पण जायचंय, पण आम्हाला जगन्नाथला जायचंय. त्याच्यानंतर सेकंड आहे, तिला एव्हरी बर्थडे मी रिंग देतो कारण तिला रिंग खूप आवडते. भले तिला काय द्या नका द्या, तिला जर एक छोटी रिंग जरी दिली ना सोन्याची, ती तिला खूप आवडते. तर तिला एक रिंग घेऊन दिली आहे. त्याच्यानंतर शिवानीला विचारून की तुला काय पाहिजे बर्थडेला, असं तसं करून तिला एक घड्याळ घेतलंय. ते घड्याळ तर तिला माहितीये की ते आहे. आणि अपूर्वाच्या मदतीने एक सनग्लासेस घेतले कारण तिच्या सनग्लासेसला मी चुकून हे केलं. थांबायचं भाई, अचानक भयानक जो प्लॅन झाला ना, असं चहा वगैरे प्यायचा, कॉफी आणायचा. शिवानीला कॉफी पाहिजे होती, पण मी नंतर आम्ही जाताना असं ठरवलं की कॉफी घेण्याच्या ऐवजी, दूधवाला घेण्याच्या ऐवजी आपण लेमन टी पिऊया. लेमन टी आणि काय बोलतो त्याला, बन मस्का जॅम. इथे चीज मला नाही वाटत की भेटतं चीजवाला, पण बघू आता. शिवानी बोलते तर असू शकतं कारण तिला जास्त आठवतात गोष्टी. तर मग चीजवाला भेटला तर चीजवाला, नाही तर मग बन मस्का जॅम आणि लेमन टी. सोडेंगे, मजा करेंगे. मला चालता एक गोष्ट आठवली. व्हिडिओ तर मी बनवली आहे,
सगळं तर मी सांगितलं याच्यात मी काय करणार आहे काय नाही करणार, आणि 2-3 दिवसांनी मी शिवानीला सांगणारच आहे. पण ही व्हिडिओ मला एडिट करायला लागणार, कारण व्हिडिओ आजच एडिट होणार आहे. आणि एक दिवस का होईना, एक दिवस आधी कळालं तरी मला असं होईल की अरे यार उगाचच कळालं. तर मग बघू, विचार करू 2 दिवसांनी तिला सांगायचा, पण व्हिडिओ मला एडिट करायला लागणार आज. मी घरी आलो, छत्री खिडकीत ठेवली, हिचा एक आवाज नाही येते, मला बघू काय करते शिवानी. पहिले मी बघतो मग तू मला दाखवतो. मला वाटलं तो भिजला असेल, पाऊस आला. मी परत येऊन छत्री घेऊन गेलो. हा हो, पण तू एवढं चांगलं आवरून एवढे कपडे इकडे वाळत घालते, का असं करते? नहा लिया मैंने. ना अंघोळ केलीस? मी कपडे घासत बघा. तू कर, तुला सवय आहे ना पारोशे असेच आवरण्याची, म्हणून मला वाटलं. मी तिकडे चहा पिलो. नाही, नॉर्मल चहा पिलो. नाही पिलं रे, मस्करी करतोय. चल, मला खूप इच्छा होत होती तिकडे ते चहा प्यायची गरम, कारण पाऊस पडत होता, मस्त गॅस चालू होता आणि तिथे ते चहा बनवा कुलट. नाही, पण मी बोललो बायको सोबत जी मजा येते ती पावसात मजा नाही. बायको प्लस पाऊस अजून मजा, पण ओनली पाऊस मजा नाही, बायको मजा. केला चहा पिऊ, बन मस्का खाऊ, चांगली एखादी व्हिडिओ बघू. तर ह्या मुलीला काय सुचलं, काय बघतीये शिवानी? हाऊ टू बाय अ हाऊस इन दुबई. कशाला? हा, का तुला दुबईत घर घ्यायचंय? टाइमपास मी असं ऐकलंय की दुबईमध्ये घर खूप मोठं मिळतं, स्वस्त मिळतं कम्पेअर टू इकडे. म्हणजे इकडे 2 BHK. ए बाबा, स्वस्त म्हणजे तरी स्वस्त नसतं तसं. एवढं 2 BHK इथे जेवढं 2 BHK मध्ये मिळेल तिथेच तेवढं 2 BHK मध्ये मिळेल मोठं. असंच बघत होते की खरं आहे का हे. अरे भाई, तू पण चहा आणि हे वेस्ट करणार ना त्याच्या नादात. काय बघायचं तुला, बोल. हा, दुसरं काहीतरी लाव. हाऊ टू बाय अ हाऊस इन दुबई, नानाची टांग. फायनली एक व्हिडिओ लावला. कोण आहे ते? स्थगेश आणि श्रीमान आहेत ना? नाईस. 2 जण चांगले. चल, एका व्हिडिओ मध्ये 2 जण बघायला भेटतायत. आणि माझा चहा पण संपन्न होतोय. संपन्न नाही काय, सुरुवात. चहाला चांगला हे मिळाला. माझा कप, माझ्या बायकोचा कप. अरे काय करतेय? गरम आहे, मी गरम नाही पिऊ शकत. शिवानी पण एक घोट तरी पी यार, जेवढा होता तेवढाच आहे. पिऊ शकत असती तर मग अख्खा ग्लास नसता प्यायली. अरे हा, नको जबरदस्ती नको ठेव. आणि पाव दाखव, माझा पाव संपला, पाव दाखव. आई शपथ शिवानी, काय हे भाई? आणि बाय द कॉफी हे तर गरम पण नाही आता. लेमन टी. हा, मग ह्याच्या सोबत खाणार ना मी, तुझ्यासारखं नाही. एक काम कर ना, एक बुडवून खा ना. एक नाही, प्लीज तू कधीच नाही करत यार, प्लीज. हा दाखव, एक मी बुडवून खातो. हे माझं ठेवलेलं. हा दे, चालेल मला काय नाही. आत्ता काढ. शिवानी अमेझिंग लागतंय. हा, मग तुझ्या ह्याच्यात करायला पाहिजे होतं. काय आहे बघूया जेवायला आज. वा मदर इंडिया, थँक्यू थँक्स अ लॉट मॉम. तुमच्यामुळे आम्हाला काय काय खायला मिळतंय. आळूवडी. येस. आणि अजून काय आहे? आणि हा काल राईस बनवलेला सोयाबीन बिर्याणी, आणि खूप टेस्टी. आणि हा मी खाणार आहे. आणि त्याच्या पुढे काय? तेल. वाव, तेल पिणार आहे आज आपण भाकरी सोबत. तेल भाकरी. येस गाईस, तेल भाकरी नाही का? ओके. आपण बनवलेली आहे सोयाबीन सुकी भाजी. तोंडाला पाणी सुटते गाईस. भाकरी आणि हे सोनपापडी. नाही, हे आळूवडी. पण आई शपथ शिवानी, तू बाहेर वातावरण फील केलं? इकडे 1 मिनिट, इकडे 2 आणि पाऊस 2 मिनिटं इकडे ना, ठेव ना 2 मिनिटं ये ना, 2 मिनिटं ना, आपण गॅलरीत उभे राहूया असे. किती मस्त वातावरण. ओके, तू खाली गेली नाही ना, तुला माहित नाही, तू खाली जात नाही, नेहमी मीच जातो ना खाली, तर तुला कसं करणार? बाहेर एकदम अलग ना. फोन सांभाळ. नको प्लीज, ऑलरेडी एक पाडलेला आहे. इथूनच पाडलाय मी एक 13 Pro Max माझा इथून खाली पडलाय. त्याची एक स्टोरी आहे, पण ठीक आहे. आमची सगळी बुकिंग झाली उज्जैनची. येस, उज्जैनची सगळी बुकिंग झालेली आहे. आम्ही एव्हरी इयर उज्जैनला जातो, आणि उज्जैनला आम्हाला ना या टाइमला तेच डेट्स आहेत जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम उज्जैनला गेलो. ओ येस, डेट सेम आहे जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम गेलेलो, आणि तेव्हाच आम्ही ठरवलं की एव्हरी इयर जाणार. तेव्हापासून आम्ही एव्हरी इयर उज्जैनला जातो. आणि उज्जैनला गेलं ना, ओ माय गॉड, म्हणजे काय वाईब आहे. आणि खरं सांगते, आमची ना कधी कधी अशी कामं अटकलेली असतात. म्हणजे कधी फर्स्ट टाइम असं झालेलं की आम्ही गेलेलो आणि आम्ही असं विचार केलेला की लग्नाचं, आम्ही कन्फ्युज होतो करायचं नाही करायचं. तिकडनं आलं लग्न. मी नव्हतो कन्फ्युज. अरे म्हणजे
एवढा लवकर लगेचच बोल तू बोल. एवढं लगेचच करायचं की नाही, काय काय असं खूप कन्फ्युजन होतं, होईल की नाही नीट सगळं मॅनेज वगैरे. आणि ते झालं. आम्ही आलो डिसेंबरमध्ये आलो. डिसेंबरमध्येच मी घरी सांगितलं, डिसेंबरमध्ये लग्न फिक्स झालं, डेट्स निघाले आणि सगळं झालं. सेकंड टाइमला आमचे युट्यूबचे पैसे काहीतरी बँकचं गडबड झाली, ऍड्रेस व्हेरीफाय नव्हता होतच नव्हतं आणि येतच नव्हतं. 2 वेळा आणि त्याचं असं होतं की 3 चान्सेस असतात. 2 चान्सेस आमचे गेलेले आणि आम्ही उज्जैनला जाऊन आलो आणि मंदिराच्या बाहेर आलो आणि आम्हाला कॉल आला की तुमचं बँक हे ऍड्रेस व्हेरिफिकेशन झालंय, तुम्हाला पेमेंट उद्यापर्यंत येईल. आणि खूप अमेझिंग होतं तो तर भाई. आणि सेकंड टाइम आम्ही गौरांग सोबत गेलेलो आणि गौरांगला ना जॉबवरून कॉलच येत नव्हता, की त्यांनी सांगितलं पण नव्हतं की तू हे झालायस की नाही. आणि तो पण मंदिराच्या बाहेर आला. आम्ही लंच करायला गेलो आणि त्याला कॉल आला की यू हॅव बीन सिलेक्टेड, तुम्हाला ऑफर लेटर पाठवा. आणि हे सोशल मीडिया वगैरे आम्ही सगळं तिथूनच सुरुवात केली. तिथेच आम्ही डिसाईड केलेलं, तिथेच बोललेलो की आम्ही हे करणार आहे, प्लीज सपोर्ट अस. आणि आता एवढं सगळं छान होत आहे. सो आपल्याला एकदा असं चांगली प्रचिती आल्यावरती आपण करतो. आम्ही. आणि लास्ट टाइम तर आम्हाला जे काल भैरवचं दर्शन मिळालेलं ना, ते तर खूपच म्हणजे मला वाटतं ते गौरांच्या नशिबात होता. स्टोरी सांगतो की गौरांचं ना रिसेंटली ऍक्सिडेंट झालं होतं आणि त्याला पाहायला लागलेलं. आणि काल भैरव म्हण किंवा महाकालेश्वर इतकी गर्दी असते. एक मिनिट, महाकालेश्वरला गर्दी असते पण ते स्ट्रक्चर्ड आहे, मॅनेजेबल आहे. काल भैरवला रॅन्डम काल भैरवला कसं आहे ना, लाईन्स आहेत पण ना वरती छत नाहीये किंवा असं म्हणजे महाकालेश्वर एवढं स्टँडर्डाइज नाहीये. तर मला भीती होती की ह्याच्या पायावर कोणी पाय दिला तर काय, आम्ही त्याला गर्दीत घेऊन जातोय काय काय. आणि आम्ही गेलो आणि आमच्या समोरचे लोक जात होते, त्याच्या मागोमाग आम्ही जात होतो आणि डायरेक्ट बघतो तर व्हीआयपी मध्ये घुसलो आम्ही. प्रोटोकॉल वाली लाईन भाई, व्हीआयपीच्या पण भयानक भारी, म्हणजे 3 जण होतो आम्ही फक्त त्या लाईन. आणि त्या आम्हाला बाहेर गार्ड्स होते त्या लाईनीत आणि पोलीस होते, गार्ड होते, सगळं होतं. पण शिवानी जशी दिसत होती, ऍक्च्युअली मी विचार करतोय की तू तेव्हा पॉलिटिशियन सारखी दिसत होती मे बी, की एकदम व्यवस्थित साडी बिडी घातली आणि आम्ही 2 जण तिच्या बॉडीगार्ड म्हणून असे पुढे पुढे चालतो असं वाटत असावं म्हणून आम्हाला कोणीच काय नाही विचारलं. पण आम्ही असाच विचार करतो की आपण काल भैरवला मे बी नको जाऊया, कारण की गौरांच्या पायावर पाय बी दिला तर इकडे खूप होईल, कारण ते फ्रेश होती जखम एकदम फ्रेश 2च दिवस झालेले पडून. तर मग आम्ही विचार केला की सोड जाऊ दे, बघू काय ते. आणि रॅन्डमली आम्ही म्हणजे आमच्या समोर जे लोक होते ना त्यांच्या मागे मागे गेलो. ते लोक व्हीआयपी होते वाटतं, त्यांच्या मागे मागे गेलो आणि डायरेक्ट आम्ही मंदिरात घुसलो. आणि आम्ही म्हणतो की असं कसं झालं. आणि हे देवा शपथ आम्ही अजिबात नव्हतो गेलो. आम्ही विचार पण केला नव्हता की आम्ही त्याच्यात घुसू. आणि जसं आम्ही लास्ट टाइम आम्ही गेलेलो ना तेव्हा खूप मोठी नव्हती, जेव्हा आपण दोघंच गेलेलो 2 तास आम्ही लाईनीत होतो. आणि आम्हाला ते लाईन, मग तिथून मंदिर दिसतंय इकडे. आम्ही बोललो अरे हे काय चाललंय. आणि मंदिराच्या बाजूला आम्ही गौरांग, मी, शिवानी आणि अक्षय पण होता का, आम्ही चौक मंदिराच्या बाजूला उभे. पण ते तर खूपच अमेझिंग झालं. तर आता बघू परत आम्ही काल भैरवचं दर्शन. काय होतं हे चमत्कार पेक्षा कमी नाही की आम्ही विचार करू. आणि त्याचं जरा पण पाय नाही पडला काय नाही. आणि त्या प्रोटोकॉल वाली लाईन होती ना, तर त्या लोकांना सगळे असे करत होते की ह्यांना आधी जाऊ दे, ह्यांना आधी जाऊ दे. म्हणून तिकडे गर्दी नाही, कोणी पायावरती स्टॅम्प नाही केलं काय. दर्शन 5 मिनिटात झालं. जे 2 तास लागतात तिकडे आमचं दर्शन 5 मिनिटात झालेलं. अजून एक गोष्ट, आज या ब्लॉग मध्ये आपण त्यांना सगळंच सांगतो. तर अजून एक नुस्खा आम्ही सांगतो जे आम्हाला खूप असं चांगलं वाटतं की आम्ही ना बेदिंग सॉल्ट आणलाय. हा बघ, बेदिंग सॉल्ट बाथरूम मध्ये का ठेवलाय. तर हे ना मीठ आहे, ह्याच्यामध्ये फक्त आंघोळ करताना मीठ वापरतो म्हणून ह्याच्यामध्ये फ्रेग्रन्स आहे. तर आम्ही एव्हरी वीक, म्हणजे आपले पुराणे काळवाले लोक पण बोलतात की एकदा तरी अशी आंघोळ मिठाने करायची, ज्याने ना आपला ऑरा क्लीन होतो, सगळी नेगेटिव्हिटी अशी रिमूव्ह होते. आणि अजून एक सायंटिफिक बघायला गेलं तर आपल्या घामाने कधी इन्फेक्शन वगैरे होतात, इचिंग वगैरे होते, ते सगळं पण मिठाने जातं. तर आम्ही ट्राय करतो की ऍटलीस्ट वन्स इन अ वीक आम्ही मिठाने आंघोळ करतो. आणि हे फक्त आंघोळीसाठी बनवलेले म्हणून याला वास खूप छान येतो. तर मग जर तुम्हाला कधी ट्राय करायचं असेल तर तुम्ही ट्राय करू शकता. अमेझॉन वगैरेवरती तुम्हाला मिळेल, पण तुम्ही नॉर्मल घरातलं मीठ जरी वापरलं तरी काय हरकत नाही. चलो भाई, आउटस्टँडिंग लागते ही भाजी, आउटस्टँडिंग. कारण ह्याच्यात तिने काहीतरी टाकलंय. काय टाकलंयस तू ह्याच्यात? मी नॉर्मल भाजी कांदा टमाटोवरती परतवली आहे, पण मी यात टाकला आहे चिकन मसाला. व्हेज ना, एव्हरेस्टचा. भाई एक नंबर लागते रे. पण सॉरी, सुहानाचा चिकन मसाला, एव्हरेस्टचा नाही. ओके, सुहानाचा आहे गाईज. सुहाना एव्हरेस्ट मसाला, सुहाना चिकन मसाला गाईज. आणि पालेभाजी खातोय आपण आता. पालेभाजी नाहीये पहिली भाजी. मी आज सगळं चुकीचं बोलणार ठरवलंय भाई. मला आता मध्येच हे झालं की सगळं चुकीचं बोलूया. कोथिंबीर वडीला हे बोलूया, कोथिंबीर वडी, पालक भाजी आणि
चपात्या आम्ही हे जेवतोय आता. जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही पण एकदा ट्राय करा हे वालं, खूप अमेझिंग लागतं ना. चला चला आम्हाला जेवू द्या, कारण मी आता फोन हातात घेतला ना तर मग मला खाता येणार नाही. आणि आमच्या इकडचा एक बकासूर असतो तो रपा अरब खायला चालू करतो. पण करून दिलं, सगळं करून दिलं. एक मिनिट फोन सरकव ना, म्हणजे सुंदर चेहरा दिसेल आम्हाला. दिवस मी ब्लॉग मध्ये अशीच विदाउट एनिथिंग, लिपस्टिक पण नाही लावली. आणि आता मला सांगते ढोपर चेपून दे, ढोपर चेपून दे बोलली. आणि मला विचारते ढोपर. मी जरा अरे सॉरी PIP चालू आहे ना, मग तुम्हाला असं डायरेक्ट मी जरा कन्फ्युज झालो. ढोपर म्हणजे काय, तर मी विचारलं ढोपर काय असतं, तर काय असतं ढोपर? ढोपर म्हणजे गुडघा. गुडघा बोल ना मग गपचूप. ढोपर पण बोलतात. अरे पण कशाला कॉम्प्लिकेट करते गोष्टी. कॉम्प्लिकेट नाहीये, ढोपर पण आहे. ढोपऱ्याला लागेल नाही, गुडघ्याला लागेल. गुडघा. आमचा कुंभकर्ण जेवण झोपलाय गाईस. आता 6 पर्यंत 6 महिनेवाला होता का 6 वर्ष मला आठवत नाही, पण ह्याला एक 6 तास तरी आपण हलवायला नको मला वाटतं. नाहीतर हा इकडे तिकडे तबाही मचवली. तसाही व्हिडिओ हा मलाच एडिट करायचा आहे, तर मग बोलतो जरा ही गुंड्याच्या भुसा डोळ्या जायचे. सॉरी. वेलकम. आणि हा आहे आता आमचा इव्हनिंग स्नॅक्स. आम्ही ब्लूबेरीज खातोय. जरा शॉकिंग होती याची प्राइस आणि याची क्वांटिटी. ह्याच्यात आणि आम्ही म्हणजे नेहमी नाही मागवत, हे हाच मागवतो जेव्हा ह्याच्या हातात स्विगी देते मी. ह्याच्यात छान अँटीऑक्सिडंट्स असतात म्हणून चांगलं असतं. मीच मेहनत करतो ना आमच्या हेल्थ साठी म्हणून, तर ते जाऊ द्या. आम्ही आता तुम्हाला सांगायला बसलो की कारण हा PPF वाला ब्लॉग घ्यायला जाणार होतो काय की माझा टोटल PPFचा खर्च किती झाला आणि PPF सोबत मी अजून काय करवलं. पहिले मी PPF करायचा विचार का केला, कारण गाडीवर थोडे असं स्मॉल मार्क्स, आपण काळी गाडी असेल तर ती एकतर दररोज धुवायची नसते, पाण्याने तर अजिबात धुवायची नसते. पण आमचा तो धुणारा त्याला काय मूड येतो, त्याला मध्येच 2 दिवस आड तो धुवून काढतो. आणि त्याच्यात पण खूप सांभाळून धुवायला लागते, कारण धुताना मातीमुळे स्मॉल मार्क्स येतात. त्या स्मॉल मार्क्सचे गोल मार्क्स असतात गाडीवर. जर मला जमलं तर मी इथे फोटो टाकेन. तर तसे मार्क्स असतात. पेंट डल होऊन जातो आणि त्याची शाईनच पूर्ण निघून जाते. तर आम्ही बोललो की 1 वर्ष झालंय मी आता डल नाही झालेला, पण अजून डल होणार ते विथ टाइम अजून डल होत जाणार. की PPF करून घेऊ. आम्ही प्राइस काढली, वेगवेगळे PPF काढले. मी गारवारे तर लोकांनी ऐकलेलं आहे. प्रमोशन आहे पूर्ण. ते तो काय बोलला आम्हाला, त्यांनी सजेस्ट केलं की तुमच्या गाडीवरती भरपूर असे स्क्रॅचेस वगैरे आहेत आणि स्मॉल मार्क्स वगैरे आहेत, तर आता तुम्ही PPF करतातच आहात तर पेंट करा चांगला, म्हणजे जिकडे जिकडे गरज आहे तिकडे पेंट करा आणि मग PPF करा, म्हणजे पूर्ण नवीन चकचकीत गाडी दिसेल, न्यू लुक येईल. आणि आजकाल लोक म्हणजे प्रॉपरली कलर मॅच करून देतात. आम्ही विचार केला ते पण करूया. मग त्याचे पण 12,000 का काहीतरी 15,000 14,000 65,000 प्लस 14,000 प्लस 14,000. आम्ही जिथे आम्ही PPF करून घेतो त्यांचं नाव मी इथे कुठेतरी टाकेन, नाही खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन. आणि त्यांचं काम मी त्यांना शाउट आउट देते, कारण त्यांनी मला 1:30 वाजता रात्री पण व्हिडिओ पाठवले, कारण मला सॅटर्डे संडे काम होतं. तर त्याच्या आधी मला ती गाडी हवी होती. त्यांच्याकडे गाड्या आणि रिव्ह्यूज मी बघितले पहिले. गुगल कधी तुम्ही कराल तर गुगल रिव्ह्यूज बघा. येस गुगलवरनं शोधलं, रिव्ह्यूज बघितले. 400च्या वरती 373 काहीतरी त्याचे रिव्ह्यूज होते. मी बोलले 350 लोकांनी केले, चांगले रिव्ह्यू दिलेत. मला एवढे बॉट नव्हते वाटत, ते बॉटवाले नव्हते वाटत. मी बोलले एकदा ट्राय करूया. आणि माणूस पण बोलायला चांगले होते. ते अभिजित वारे नाव आहे त्यांचं, ज्यांनी केलं त्यांनी. तुम्हाला असं हवं की तुमचा पेंट चांगला राहावा. मी चूक काय केली, मी डायरेक्ट शोरूम वाल्याला विचारलं की तुम्ही मला PPF कितीला करून द्या, आणि त्यांनी मला 170चं कोटेशन दिलं. 1,70,000 फक्त PPF. ते मला वर्थ नाही वाटलं तेव्हा, कारण एवढी आपली काय 1 करोडची गाडी नाही की मी 1,70,000चं PPF करीन. तर मग जर तुम्ही असाल तर बाहेर लोकांकडे विचारा. जेन्युइन स्टुडिओज असतात, जे PPF वाले स्टुडिओ असतात, सर्टिफाईड स्टुडिओज. त्यांना विचारून तुम्ही एक चांगली प्राइस काढून PPF करून घ्यायचं तुम्हाला करायचं असेल. लवकर करा. येस. एक्साइटेड आहे मी जाम. आता मला वाटतंय 15 मिनिटात मला माझी गाडी दिसणार. तू आहेस की नाही एक्साइटेड? चांगलीच झाली असणार, पण बघायला एक्साइटमेंट. हो, तो फोटो पाठवत राहतोय. मी मुद्दामून फोटो बघायला इग्नोर करतोय की मला फोटो पूर्ण मी ट्राय तरी करतोय ना इग्नोर करायला. अरे मला एवढं. आणि आता मला पोहोचायला जरा 10-15 मिनिटं उशीर झाला ना, मला असं वर खाली होते, कारण तुम्ही रात्री 1:30 पर्यंत थांबलेत आणि मला पोहोचायला 10-15 मिनिटं उशीर होतं यार. पण ठीक आहे, थँक्यू गाईस तुम्ही थांबले म्हणून. आता बघतो येऊन मला बघायची गाडी कशी आ गया है घडी. हा यश याच्या मागे गाडी आहे. जा बघ. याच्या नाही, मी नाही बघणार आता. का? मी बघू जाऊन. हा, तू जाऊन बघ. जा बघ. नवीनच वाटते. हा, मला थोडीशी दिसली, पण मला नाही बघायची. थांब 1 मिनिट, मला लेन्स पुसू दे. लेन्स पुसली मी वगैरे लावली आणि झाकले रेड ह्याच्याने. ओ येस भाई, झाकलेलं आहे, गाडी झाकलेली आहे. हे बघा, हेच ते
जे रात्री रात्री व्हिडिओ वगैरे पाठवत होते, एवढी मेहनत करत होते. गाडी याच्या आतमध्ये भाई मला असं लांबून थोडीशी चमक वाटली, पण ठीक आहे बघूया आता. हॅलो, थँक्यू सर, थँक्यू. हे ज्यांनी आम्हाला काशिम ब्लॉग्स यांचा पण एक चॅनल आहे, हे लोक यांनी सगळं रात्री अपडेट वगैरे दिले आम्हाला. बघू आता थोड्या वेळाने याच्या खाली काय. हा आता नाही, थोड्या त्यांना ठरवू दे ना कधी करायचंय, त्यांना ठरवू दे. ओके चल. एक्साइटेड किड. परत कसं वाटतंय फिलिंग न्यू गाडी? नवीन गाडी घेतोय परत. स्टार्ट. हा कर. खरंच यार, पहिल्या दिवशी पण मी एवढी शाईन नाही पाहिली गाडीवर. ओ माय गॉड, खूपच. आम्ही डॅश कॅम पण लावला. खूपच प्रिटी वाटते यार, खूपच शाईन वाटते. मी दिसते. मी हात लावला आता, मी हात लावला. खूपच छान वाटतंय यार, मस्तच केलंय. तिथे अजून पण गाड्या आहेत यार. फायनली तुझी धाकधूक झाली बंद. बंद झाली. 2-3 दिवस मी एवढा रात्री विचार करतो की बापरे गाडी कशा. आणि जे गाडी घेतात ना आणि त्याच्यानंतर पीपीएफ करतात त्यांना असं होतच की बाबा कशी होणार. आणि वरून आम्ही एका वर्षाने दिलेली सगळे सोल मार्क वगैरे, टायर वगैरे पण प्रॉपर झाले. खूप सेक्सी वाटत. या ठिकाणी आम्ही पेंट केलं, तिकडे स्क्रॅच होता पण सेमच झालंय, म्हणजे मॅच झालाय कलर. इथे पीपीएफ करतोय गाडीची, पण मी यशवरती एक प्रँक करणार आहे. कारण की आम्ही आताच ना एक गोल्ड घेतलं आणि त्याचा बॉक्स आहे, पण त्याच्यातलं गोल्ड काढलंय. तर मी त्याला बोलणार आहे, मम्मी वगैरे किती खुश होईल ना. तिकडे जाऊया आपण. जा बघून घे. नाही मी बघितलं, मी मेहनत बंद केली. केलेला काय. नाही मी बोलतोय की आता मला असं वाटतं की आपण गाडीतच झोपावं तू रात्री. झोप ना. नाही आपण दोघं झोपूया नाही, गाडी. तू झोप. आपण मी झोपू 24 शकतो भाई. एकदा बघ ना काय 24 सुंदर आहे. बघा करूया. फ्रंट कॅम मी तुम्हाला दाखवतो, काय सुंदर दिसतेय भाई. कॅमेरा जस्टिस नाही करते, जेवढी चमकते ना तेवढी जस्टिस नाही करत. एक नंबर. तर मी त्याला असं सांगणार आहे की मम्मीला दाखवायला जाऊया आपण ते गोल्ड घेतलेलं. आणि डब्बा उघडणार, गोल्ड गायब. ते हे स्वर्ल मार्क्स दिसतात तुम्हाला, हे सगळे होते अख्ख्या गाडीवर होते, अख्ख्या गाडीवर. आणि आता हे आणि आता बघा भाई मी दिसतोय याच्यात. हे स्वर्ल मार्क्स. खूप छान काम केलं. आणि हेच आम्ही सांगतोय, हे जे डार्क कलरचे गाडी असतात ना त्यांच्यावरती हे कपड्याचे मार्क्स दिसत आहेत. हे जसं तुम्हाला दिसतंय ना असं दिसतं, पण आता भाई सगळं गायब. आणि त्याच्यावर प्रोटेक्शनची लेअर पण आहे ना. आणि स्कॉडावालाच कलर वाटतोय एकदम. स्कॉडावाला कलर ते सेम ओरिजिनल कलर लावतो. तर फायनली आम्ही घरी आलेलो आहोत. मस्त एक्सपिरियन्स, म्हणजे पीपीएफ छान झालं असेल, नवीन करकरीत वाटतं बाई. आणि जी शाईन, बाप रे, वर्थ इट. आणि आता कसं जरा केअरफ्री राहू. आणि तुम्हाला मी दाखवले ना ते स्वर्ल मार्क कसे झालेले फुल गाडीवरती. तर आता मी H&M मध्ये गेलो होतो, कारण की आम्हाला काही गोष्टी एक्सचेंज करायच्या होत्या. तुम्ही आमचा आधीचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे, ज्याच्यात शिवानी हरली तो वाला ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल. आणि आमचं रिच्युअल आहे एव्हरी ह्याच्यामध्ये बर्थडेच्या टाइमला. तर माझा बर्थडे जवळ आलाय, तर एव्हरी बर्थडेच्या टाइमला मी असं काही ना काहीतरी छोटस असं गोल्ड घेते. तर या टाइमला पण मी घेतलं. आणि दाखव यश, तुम्हाला दाखवतो. H&M चा हॉल तुम्हाला हवा असेल तर तो हॉल तुम्हाला मिळेल बेडरूम मध्ये, माझ्या चॅनल वरती. बेडरूम मध्ये का मिळेल हॉल आहे बेडरूम. या टाइमला फर्स्ट टाइम मी रिलायन्स मधून घेतलं. काय तू लपवलंस नाही शिवानी, फालतूगिरी नको करू. असं करतो नेहमी काय ना काय. शिवानी फालतूगिरी नको करू. यश प्रँक करतोय परत. तुम्ही दोघींनी मिळून करताय माझ्यासोबत. असं असेल, तूच गाडीत मला माहितीये तू प्रँक करतेय. तू करतेस. मला माझा एक ह्याच्यात तुला नाही ब्रो, मी नाही प्रँक करत आहे. मी सांगतोय तुला, हे हातात कोणाच्या गेलं. तुला बोलते की गाडीत ठेवत जाऊ नकोस अशा गोष्टी. अबे पण गाडी बाकी काय नाही, आणि हे गायब झालं कुठे. तू करतोस बघितलं नाही ठेवत शाळ्या. मी नाही करत, मला माहितीये तू करते शिवानी. शिवानी काय नाही करत आहे.
मी नाही ते तुझी शपथ मी प्रँक नाही करत आहे. नाही तुझी शपथ. अरे तू एडी झाली आहे का? मी रडेन भाई. मी कुठून देऊ? एक मिनिट नाही तू काढून पर्स मध्ये ठेवला असेल. तू तुझी सवय. आपण खायला गेलो त्याच्यानंतर पासून आपण एकत्र आहोत. कुठे आहे जरा बघ. अख्खी अख्खी अशी कर ना. अशी काढ. अशी अशी करते येडी. अशी उलटी पाड. अरे पण नाही शिवानी मी नाही ठेवलं यार. शपथ मी नाही ठेवलं. अरे बाबा माझ्याकडे शपथ माझ्याकडे नाही. शपथ बंद कर आता. बघ कुठे ठेवलंय. गाडीत बघ जा. चल. जर गाडीतून केलं असेल. अबे गाडीत कसं येईल गाडीत शिवानी? मला वाटतं तू केलंय हे प्रँक. मी नाही. मला एवढं तू नसती काम राहिली तर हे असं झालं. काम आहे कारण तुम्हाला माहिती तू आणि माझा तू मूर्खपणा करायला बघतोय. मला काय माहिती. चल खाली बघू. चल गाडीच असेल ना कुठे आपण बाकी गेलोच नाही कुठे. मी एवढी काम आहे मला माहितीये की तुम्ही लोक एकामेकांसोबत प्रँक करताय. ही करते. मी काही पण. तू मागे बसलेलीस. हिला माहितीच ना आपण घेतलेलं. माझ्याकडे नाहीये. तुझ्याकडेच आहे. माझ्याकडे आपण एक काम करूया तर सीसीटीव्ही मध्ये जाऊया आणि बघूया की कोण आहे. नाही विवियाना मध्ये की ते लोक पॅक कसं कोण घेईल. मॉल बंद झालेला आहे. अरे विवियाना नाही खाली बिल्डिंग खाली तर जाऊन बघू गाडी. काय करणार आहे. नाहीये तुझ्याकडे. अरे नाहीये. यश खरं बोल. खरं सांगितलं शपथ घे. अरे चुकी आता काय डोकं काढून घेऊन जातो. नाहीये माझ्याकडे. गेला मला नाही माहिती. तू प्रँक करतेय. तुझी शपथ नाही. नाही तर घरातून अजून काहीतरी घेऊन. नाही येते मी काय. आपण कुठे ओपन केलेला का यश? नाही खरं सांग. नाही केलं. मी नाही केलं बाई. यश तू ठेवताना ह्याच्यामध्ये ठेवताना तूच हे केलंयस ना. नाही माझी धडधड वाढत चालली. नको रडू. हे बघ हरवलं जरी असेल ना तरी काहीतरी करता येईल आपल्याला. तू बघू तर गाडी काय ना तू रडू. यश खरं सांग. काय करू शकते का तुला? नाही हा म्हणजे ओपन असायचे. पोलीसच नाही ते लोक. 24/7 असेल. 11 वाजता मी होते विजयामध्ये कॅमेरा. पण मला वाटतं विजयामध्ये होता गेला. मला गाडीच नाही वाटत आहे. मग कुठे? मग तुझ्या हातातून कसं कोणी नेलं? मी तुला तेच सांगते. काय ती कुठे गेला हातात? एकच आहे की तू कुठेतरी ठेवलं. ऐक ना बाबा. ऐक माझं. ते कुठे ठेवलेली पिशवी? इथे नाही. इथे नसणार. मी इथे बसलेली. मग इथे नसणार आहे. आहे ना? नाही नाही. चल बस पोलीस कंप्लेंट करून. माझा गुडगा बाई नाही. माझा खूप दुखतोय गुडगा यार. कसं काय? मला नाही माहिती. आता थोडे करू शकतो. उद्या जावं लागेल. काय पोलीस कंप्लेंट का आता नाही करू शकत? चल. तो नाटक करतोय. ए बाबा चल तुला नाटक दाखव. चल तुला नाटक दाखव. चल मी तुला दाखवते. काय आता हा कॅमेरा बघतोय कसं काय? कुठे माझा पाय दुखतोय. माझा पाय दुखतोय इथपर्यंत आणला. मला टेन्शन आलं. कधी गेलं पोल पण ह्याच्यातून काढलं कधी नाही. मी जेव्हा टॅक्सीमध्ये होती ना आपण जेव्हा पीटीएफ करायला जात होतो तेव्हा तू रील मध्ये बिझी होता तेव्हा मी हळूच काढलं आणि माझ्या खिशात म्हणजे त्या पर्स मध्ये ठेवलं. आणि पर्स मध्ये एक माझा सिक्रेट छोटी चेन आहे त्याच्यामध्ये. पण एवढा चिल माणूस. मग काय केलं असतं? हरवलं तर हरवलं. आता काय करणार? पोलीस कंप्लेंट करू शकतो. 10 वेळा चुड्या तोडल्या. मी चुड्या नाही घालत ना. मी चालेल इथपर्यंत आणलं खालपर्यंत. मला पण कंटाळा मध्ये होती. बापरे मला तर हसायला येत होतं खूप सारा. मला वाटलंच. मला कधी डावडायला माहितीये जेव्हा ही लिफ्ट मध्ये जाताना वर मी विचारलं काय झालं तेव्हा तू ह्याच्यासाठी हसत होती ना तेव्हा. परत आलेलो आहोत घरी. काढ बॅग मधनं दाखव यांना. कुठे मला नाही माहिती. हे घे पकड. ह्याच्यात टाकून दाखवते ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150
मी उघडलं माझं 2 सेकंड. मला सुचलं आणि जेव्हा आपण पीपीएफच्या इथे होतो ना तेव्हा मी हे पण केलं, बोलत पण होती की मी असा प्रँक करणार आहे, कारण की अचानक मला कॅब मध्ये सुचलं. माझ्या हरामी आहे काय नाही ना, छोटूसा असा इनोसेंट प्रँक आहे. खूप सुंदर आहे, क्यूट आहे, मला फक्त हरवला नाही पाहिजे. आता घे तू 101 काढतो की नाही बघ शब्द तोंडातून मी. तू बोल फक्त, बोल. पण मस्त आज आमचा दिवस आजचा खूप छान गेला आणि पीपीएफ वर्थ आहे. मी आमचं ज्या गाडीने पीपीएफ, ज्यांनी पीपीएफ आमच्या गाडीचं केलंय डिस्क्रिप्शन मध्ये टाकू. खूप चांगले लोक आहेत, खूप छान पीपीएफ केलंय, मला खूप आवडलं. आता फक्त गाडीवर कोणी स्क्रॅच मारायला नको, गाडीवर कोणी स्क्रॅच मारायला नको असं बोललेलो मी. हा फोटो बघा. बाकी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आणि नवऱ्यावर असे प्रँक करू नका, मग नंतर मग बुक्की बिक्की मारली तर बोलायचं नाही. बाय बाय.